आगामी निवडणुका तीनही पक्ष एकत्रित लढणार असल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। महाराष्ट्राच्या जनतेला मोदींचं आकर्षण आहे, त्यामुळेच 2014 आणि 2019 मध्ये 42 जागा महाराष्ट्रात निवडून आणल्याचा दावा फडणवीसांनी केलाय। आणि या दोनही निवडणुकीत शिवसेनेमुळे नाही तर मोदींमुळेच 42 जागा जिंकून आल्याचा दावा फडणवीसांनी केलाय। पाहूयात हा खास रिपोर्ट। मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीतल्या छप्परफाड यशानंतर आता भाजपला लोकसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत। एप्रिल-मे महिन्यापर्यंत लोकसभा निवडणूक घेईपर्यंत न थांबता मुदतपूर्व निवडणुका जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। भाजप नेत्यांच्या नागपुरातल्या बैठकीत निवडणुकांबाबतचे स्पष्ट संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। येत्या 3 महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होतील, त्यामुळे कामाला लागण्याचे आदेशच फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिले। पुढचे 3-4 महिने आणि मग त्याच्यानंतर विधानसभेची तयारी चालू होईल। त्यामुळे मी असं म्हणतो की पुढचे एक 9-10 महिने आपल्याला आपला पूर्ण वेळ, आपली पूर्ण क्षमता ही आता पक्षाकरता आणि पक्षाच्या कार्यकर्ता देणं आवश्यक आहे। येणारी लोकसभा निवडणूक या निवडणुकीचं आवाहन देखील आपल्या समोर आहे। तर दुसरीकडे नरेंद्र मोदीच महाराष्ट्राला आकर्षण असल्याचं सांगून यापूर्वीच्या 2014 आणि 2019च्या निवडणुकीत मोदींकडेच पाहून महाराष्ट्रानं मतदान केल्याचं फडणवीसांनी सांगितलंय। लोकांनी एक गोष्ट मनामध्ये पक्की ठेवली आहे की देशाची सूत्र पुन्हा एकदा मोदीजींच्याच हातात आहे। देशातला जो सामान्य माणूस आहे, या माणसाच्या मनामध्ये ही खात्री आहे की या देशाला जर कोणी विकसित करू शकत असेल तर ते मोदीजी करू शकतात। या देशाच्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये कोणी परिवर्तन करू शकत असेल तर ते मोदीजी करू शकतात। फडणवीसांनी हा दावा करून 2014 आणि 2019च्या निवडणुकीत शिवसेनेचं महाराष्ट्राचं कोणतंच कर्तृत्व नसल्याचं सांगितलं आहे। शिवसेनेला सोबत घेऊन 2 लोकसभा निवडणुका सहज जिंकणाऱ्या भाजपला यावेळेची निवडणूक तेवढीच सोपी जातीये का, हे पाहावं लागणार आहे। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।